नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना जय गणेश. तर आज आपण अशा मंडळाकडे आलेले आहेत जे मंडळ मनोरपाडा विभागातील सर्वात जुने मंडळ असे मानले जाते आणि त्या मंडळाचं नाव आहे मनोरपाडा रोडचा राजा. आणि आपल्यासोबत त्या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत, ते त्यांचा परिचय करून देतील. नमस्कार, मी प्रदीप लक्ष्मण पाटील, श्री साई हरिंगा मित्र मंडळ मनोरपाडा रोडचा राजांचा अध्यक्ष. आमच्या मंडळाला आज 42 वर्ष झालेली आहे. मंडळाची स्थापना 1985 मध्ये झाली होती. ती स्थापना माझे वडील श्री लक्ष्मण अनंत पाटील व माझे काका दिनकर अनंत पाटील, मधुसूदन अनंत पाटील, महादेव अनंत पाटील व त्यांचे मित्र अंकुश पांथळे, विठ्ठल रायभोळे, रमेश पारधी व इतर काही मान्यवर होते. त्यांनी हे मंडळ गणपती स्थापन केलेले आहे. तर आता दादा तुम्ही सांगा, तुमची मंडळाची सुरुवात कशी झाली त्या टायमाला आणि किती साली चाललेली? आमच्या मंडळाची स्थापना ही 1985 मध्ये झाली. त्यावेळेला रोडवरती एक झोपडं होतं, म्हणजे एक साधं घर होतं. त्या घरामध्ये सर्व वडीलधारी माणसांनी व मित्रांनी मिळून एक मंडळ तिथे गणपती स्थापन केलं. त्यावेळेला तर एकदम म्हणजे कोणाची पक्की घरं नव्हती. जिथून तिथून पाऊस पडायचा, तरी पण सगळ्यांनी एकमताने तिथे गणपतीची स्थापना करण्यात आली. मग मनोरपाडा रोडचा राजा हे नाव कधीपासून हे झालं? मनोरपाडा रोडचा राजा हा त्यावेळेला सगळ्यांनी ठरलं की हा रोडला कोणतं नाव नाहीये, तर आपण एक मनोरपाडा रोडचा राजा म्हणून एक आपण नाव देऊया. तेव्हाच नाव दिलं का? तेव्हा नाव दिलं. तेव्हाचे तुमचे मंडळाचे सदस्य आता पण आहेत का मंडळामध्ये? आता सगळे वडीलधारी माणसं तर नाही आहे. त्यांची म्हणजे मुलं त्याच्या खाली त्यांची मुलं वगैरे ती सर्व आहेत. आहेत, सर्व आहेत ना. आणि तुमच्या मंडळामध्ये पाठपूजन असं काय असते? पाठपूजन सोहळा तर आमचा नसतो, असं काही म्हणजे विशेष असा नसतो. पण असं आता आम्ही आगमन आणि विसर्जन याचाच फोकस करतो. असं पाठपूजन सोहळा म्हणजे ट्रेंड फॉलो नाही करत. आता सर्व किती ट्रेंड करतात? फॉलो नाही. जी परंपरा आहे, जी गणेशोत्सव स्थापना, गणेशोत्सव विसर्जन याच्यावर फोकस जास्त. मग तुमचं आगमन कधी आहे? आगमन 12 सप्टेंबर. 12 सप्टेंबरला. कुठून होणार, कसं होणार? आपलं आगमन जे होतं साईशंकर हॉटेल पासून, मनोरपाडा रोडचं साईशंकर हॉटेल आपल्या मंडपात मंडळापर्यंत. आणि आपले मूर्तिकार कोण आहे? आपले मूर्तिकार सुहास जगदाळे आहेत. ते शाडू मातीचे मूर्तिकार आहेत. सुहास जगदाळे, त्यांच्याकडनं आपण मूर्ती आणतो. पुढे विरार मधले विरारमध्येच आपल्या जवळच आगमनामध्ये काही विशेष बघायला भेटेल का? विशेष असं नाही की शासनाचे नियम आहेत त्यानुसार ते पारंपरिक वाद्य नाही, त्या हिशोबाने. मग तुमची मूर्ती बद्दल काय सांगणार? काय विषय आहे मूर्तीचा? मूर्तीबद्दल विशेष असं सांगायचं झालं तर गेल्या वर्षीपासून आपण शाडू मातीची मूर्तीची स्थापना करतो. त्याच्या अगोदर 40 वर्ष आपण पीओपी तसे जे काही आमच्या ज्येष्ठांनी केलं त्याप्रमाणे. पण काही आता सध्या कोविडच्या नंतर शासनाच्या काही पीओपी बंधनावर किंवा काही असे विषय होते शासनाचे, ते बंद होते पीओपी. त्यावर आम्ही सखोल म्हणजे चर्चा करून मंडळात सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी एक डिसिजन घेतला की आपण एक पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करू. तेव्हा आम्ही ठरवून असं केलं की आपण सुरुवात केली शाडू मातीच्या मूर्ती. गेल्या वर्षीपासून तुम्ही शाडू माती, ही संकल्पना कोणाची होती शाडू माती? संकल्पना असं बोलायला गेलं तर सर्वांचाच निर्णय होता तो, सर्वांचेच एक होते. म्हणजे ज्या हिशोबाने आपण पर्यावरणामध्ये बघतो की पीओपीच्या मातीच्या मुक्तीमुळे जे इश्यूज आपण बघतो समुद्र किनारी, जेव्हा दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आपण जातो आणि आपल्याला ती थोडी कुठे ना कुठे आपल्याला तो संस्कृती पण जपायची असते, पण कुठे ना कुठेतरी ते आपल्याला दिसतं. तर आम्ही अशाच पोरांनी विचार केला की आपण ऑलरेडी आपल्याला जेव्हा इश्यूज होतात की शासनाकडनं पण विसर्जनासाठी पीओपीच्या मूर्त्या विसर्जनासाठी प्रॉब्लेम होतात, मग कुठे खदानीत आपल्याला जाऊन विसर्जन करावं लागतं आणि असे खूप इश्यू होते. तर आपण सगळ्या पोरांनी, मंडळाच्या पोरांनी मिळून हा डिसिजन घेतला की आपण पारंपरिक काहीतरी सुरुवात करू पर्यावरणपूरक आणि पर्यावरणपूरक सुरुवात करू. आणि त्यामुळे आम्ही मग विचार केला आणि ठरवलं की शाडू मातीची मूर्ती आपण बसवायची. किती फुटाची तरी आपली मूर्ती असते? गेल्या वर्षी आपली 5 फुटाची मूर्ती होती, यंदा 6 फुटापर्यंत शाडू मातीची मूर्ती. शाडू मातीची मूर्ती 6 फुटापर्यंत. आणि काय थीम काय असेल त्यामध्ये? थीम असं आता कॉन्सेप्ट एक शिवा कॉन्सेप्ट आपण करतोय यावर्षी मूर्तीमध्ये. नाही करू शकत नाही.
ते आगमनाच्या दिवशी सर्वांना सरप्राईजच आहे तो. आता वर्षभरात कोणती सामाजिक कार्य असतात आपल्या मंडळातून? आरोग्य शिबिर करतो आम्ही, रक्तदान शिबिर करतो. मोस्टली तरी आम्ही गणपतीचे जे 11 दिवस असतात त्या गणपतीच्या 11 दिवसातच जेवढेही आरोग्य शिबिर, जसे दादा बोलले आरोग्य शिबिर आहे आणि ब्लड डोनेशन कॅम्प, प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ते सध्या तरी तेच आहे, पण पुढे आम्ही अजून विचार करून काय नवीन करू शकतो त्याच्याकडे पण आम्ही विचार आणि एवढं मोठं तुम्ही करता सर्व, त्यासाठी मोठा फंड लागतो, म्हणजे वर्गणी. तुम्ही कसे काय जमा करता? कारण की एवढं मोठं मंडळ चालवायचं तर पहिला पैसा लागतोच. जे आमच्यामध्ये काही जे नोकरदार म्हणजे जे कामाला मुलं जातात, तर ते प्रत्येक मुलं कोणी 2,000 देतं, कोणी 5,000 देतात. जो तो त्याच्या ऐपतीप्रमाणे जे 25 मुलं आहेत ते पैसे गोळा करतात आणि ते देतात. त्याच्यावरती जवळपास 50% तरी मंडळ त्याच्यावरती चालतं. मग तुम्ही बाहेरून असं मागता का नाही? बाहेरून वर्गणी मागतात, पण ती तशी तेवढी मिळत नाही, मग थोडी बहुत कमी मागतात. मिळतं. त्यामुळे आणि त्याच्यावर- करतात. आपल्या मंडळाचं एक अजून एक वैशिष्ट्य आहे की आमच्या म्हणजे जे ज्येष्ठ सभासद होते कार्यकर्त्यांची पहिल्यापासून आमचे वैशिष्ट्य असं आहे की आपण ना एकदाच वर्गणी मागायला जातो. जो आपला एरिया आहे, हम्म. ज्या एरियात आपलं मंडळ आहे त्या एरियात आपण एकदाच वर्गणी मागायला लागतो आणि त्याच्यात आपण 4 सण साजरे एका वर्गणीमध्ये. दहीहंडी, होळी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे 4. फक्त एकदाच आपण वर्गणी करतो, त्याच्यानंतर आपण कधी जातो. हा ना. आणि वर्गणीचं बोलायचं झालं तर आम्हाला प्रतिसाद खूप चांगला भेटतो. आमचा जो एरिया आहे दर्शननगर आणि हरिणवाडीपासून जो पूर्ण हा परिसर आहे, तर आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटतो. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आमचं काम. कारण गेल्या वर्षीपासून, त्याच्या अगोदरची पण कामं आणि गेल्या वर्षीपासून जो आम्ही शाडू मातीची मूर्ती आणण्याचा विचार केला, तेव्हापासून आम्हाला जेव्हा पण आम्ही वर्गणी घ्यायला जातो तेव्हा समोरून लोक आम्हाला आमची ठरलेली वर्गणी जर एक्झाम्पल म्हणून 251 असेल तर ते समोरून आम्हाला 500 देतात किंवा त्यांच्या स्वखुशीने देतात. जास्तीत जास्त आम्हाला मदत करतात. आणि ते समोरून आम्हाला अप्रिशिएट पण करतात आणि सांगतात की तुमची कामं जी आहेत ती आम्हाला दिसून आहेत, म्हणून आम्ही ती तुम्हाला जास्त मदत करतोय असं. तर आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतो आमच्या एरियामधनं वर्गणीच्या. तर तुमच्या मंडळामध्ये किती सभासद आणि कार्यकर्ते आहेत? सभासद कार्यकर्ते आम्ही असं म्हणजे पदाला जास्त इम्पॉर्टंट नाही माहित, सर्व कार्यकर्ते झाले. सर्वजण एक सभासद, जसं आम्ही वर्गणी एक सभासद वर्गणी ठरवलेली आहे त्या हिशोबाने जर बघायला गेलं तर 45 ते 50 आमचे सभासद आहेत. हम्म. पदाधिकारी आणि सभासद, कार्यकर्ते वगैरे मिळून एक 100-100 आमचे होतात. त्यात महिला मंडळ पण आले, लहान आपले कार्यकर्ते आले, पदाधिकारी आले. आणि त्यामध्ये कोणते असे कार्यकर्ते तुम्हाला सांगायला आवडेल का? आता तुम्ही प्रेममय तिघच आहेत, हे कोणते आहेत अजून? आणि सगळेच आपले मनापासून काम करतात पप्पासाठी, त्याबद्दल काही वादच नाही. आणि मेजॉरिटी म्हणजे 70% आपण जर बोलायला गेलो तर 70% जो कार्यकर्त्याचा क्राऊड आहे तो आमचा 20 ते 25च्या वयागटात, या वयोगटात आहे. म्हणजे सगळे यंग पोर आहेत आणि छान प्रकारे कामं करतात. म्हणजे मंडळ त्यांच्यामुळेच चालतं असं बोलू शकतो. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांमुळेच मंडळ चालतं. आणि ते सगळी यंग पोर आहेत. 70% तर पोरं यंगच आहेत आणि 20 आणि 25च्या वयोगटातलीच आहेत. आता आपल्या मंडळाला 42 वर्ष झाली, येणारा 50 वर्ष जवळच आहे, पण तुमचं काय प्लॅनिंग आहे तोपर्यंत? मी मगाशी विचारल्याप्रमाणे बजेट बजेट. हा, सगळ्यात इम्पॉर्टंट. हर एक क्षेत्रामध्ये बजेट बजेटच आहे. मंडळाने पूर्वीपासून आपलं जुना मंडळ आहे, मंडळाचं अस्तित्व पण व्यवस्थित आहे, फायनान्शियली पण व्यवस्थित होतं, पण कालावधीने तुम्हाला हर एक गोष्टी बजेट वाढतच आहे. त्यात आता आमचं बजेट कुठे आलं, जे आपण मूर्ती मूर्ती, आपण पीओपीची मूर्ती जी आणतो त्याच्या हिशोबाने आपलं ट्रिपल बजेट जातं, 2.5 ते 3 पट जास्त बजेट जातं. 50व्या वर्षी आमचं असं नियोजन आहे की एक भक्कम आर्थिक नियोजन करायचं. पहिली तर गोष्ट ती एक आम्ही मुद्दल ठेव अशी एक अमाऊंट, मोठा फंड जमा करायचा असा. असा तो फंड करायचा. त्यानुसार भविष्यात काय काय आपल्याला कार्यक्रम करता येतील, समाजासाठी काय करता येईल, किंवा आपण देणगीदारांसाठी आपल्याला काय करू शकतो, रिटर्न गिफ्ट काय चांगलं करू शकतो, तर त्याची योजना. तसं तुम्ही प्लॅनिंग आहे. जास्तीत जास्त पर्यावरणपूरक काय करता येईल पुढच्या वेळी. जसे जसे वर्ष वाढतील असेल 50व्या वर्षाचं स्पेसिफाय नाही की त्याच वर्षी आपल्याला काय करायचं, पण जसे काळाची गरज असेल तसं आम्ही करत जाऊ. आणि प्रत्येक वर्षी विसर्जन झाल्यानंतर पूर्ण एरिया जिकडनं आम्हाला वर्गणी येते किंवा आमच्या परिसरात जेवढी घर आहेत
त्याच्यात आमच्याकडनं एक रिटर्न गिफ्ट प्रसादासकट प्रसादचा एक पाकिट आणि अहवाल जो आमचा अहवाल आहे तो आणि गिफ्ट हे आम्ही प्रत्येक घरात घरपोच आमचे कार्यकर्ते सगळे पोहोचवतात. आणि 50व्या वर्षात पण आमचा विचार असा आहे की तो जो रिटर्न गिफ्ट आहे तो अशा प्रकारे आपण काहीतरी असं देऊया की अजून तो विचार नाहीये, पण काहीतरी असं देऊया की जी आठवण म्हणून 50व्या वर्षाची जी आपली गोल्डन जुबली असणार, सुवर्ण जे वर्ष असणार, सुवर्ण महोत्सव असणार, तर त्या लोकांना जे पण आपल्याला मदत करतात त्या वर्गणीच्या रूपात त्यांना ते लक्षात राहावं असा आम्ही प्रयत्न करतो. अच्छा, तुम्हाला हे सगळं करायचं आहे, पण तुम्हाला काय वाटतं का किती बदल झाला पाहिजे अजून मंडळामध्ये एवढा पोचण्यासाठी? बदल मंडळात असं नाही की तेच मी बोललो ना मागे की जशी काळाची गरज असेल तसं बदल घेणं गरजेचं नाही म्हणजे कार्यकर्त्यामध्ये काय तुम्हाला वाटते का अजून वाढले पाहिजे का काय? हो, कार्यकर्ते तर वाढलेच पाहिजे. हा. कार्यकर्ते वाढले तर थोडीशी वर्गणी वाढेल कार्यकर्त्यांकडून वगैरे, थोडीशी मदत होईल वगैरे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्या हिशोबाने 1985 साली जो मंडळ चालू केला आणि त्याच्यानंतर पिढ्या जे आल्या, नवीन नवीन पिढी जॉईन होत गेली, जुळत गेली, तशीच आमच्या नंतरची पण जी पिढी आहे त्यांना आम्ही जो हँडओव्हर करणार किंवा त्यांना आम्ही जे पण आपलं कल्चर आहे ते त्यांना दाखवणार. तर ते आमचं एक मोटो आहे की कार्यकर्ते वाढत जावे आणि जी पुढची पिढी येणार त्यांना सगळी कामं जी आपण करतो, जे एक्सपिरियन्स आहे ते सगळं त्यांना कळलं पाहिजे आणि त्यांनी ते हँडओव्हर घेतलं पाहिजे, हँडल केलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवू. आणि तो एक बदल आपण कामच असं नाही की त्यांना आपली परंपरा काय, आपले उत्सव काय, असं काय ते उत्सवामागचं जे आपल्या उत्सवामागचे जे हेतू आहे ते काय, काय फक्त जे एक बोलतात ना ट्रेंड फॉलो करणं बरोबर. किंवा एक म्हणजे फक्त फॅशन किंवा आपल्या आनंदासाठी आपण असं नाही केलं पाहिजे. त्याच्या माय काय परंपरा आहे. संस्कृती जपण्याचं संस्कृती आपल्याला आणि आम्ही आमच्या मंडळाकडून आम्ही काही गरजू विद्यार्थ्यांना, लहान मुलांना वगैरे जर पैशाची मदत किंवा कसली वह्या पुस्तकं कपड्यांची मदत लागली तर आम्ही ती सुद्धा केलेली आहे आणि पुढे करत राहू. आता तुम्ही एवढी मोठी मूर्ती शाडू मातीची आणता, त्यामागे तुम्हाला काय चॅलेंजेस आहेत? चॅलेंजेस आता बघायला गेलं तर शाडू मातीची मोठी मूर्ती आणणं हा मूर्तिकारासाठी चॅलेंज नसतो, हा आपल्याला चॅलेंज घेऊन त्याचं आगमन, त्याला आता आपले रस्त्यांचं तर बोलायलाच विरारमध्ये तर खूप जपून त्याला आणावं लागतं. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा बजेट हा पीओपी पेक्षा 2.5 ते 3 पटीने असतो, काही ठिकाणी जास्त असतो. जे आम्ही 2 वर्षापूर्वी पीओपी आणायचो मूर्ती, ती 8-9 फुटाची मूर्ती असायची, त्याच्यापेक्षाही 3 पटीने जास्त आम्हाला 5 फुटाची मूर्तीसाठी द्यावं लागतं बजेटचं सांगायला गेलं. त्याच्यावर पण आमच्या मंडळाने असं सोल्युशन काढलंय की ठीक आहे बजेट वाढलं पण आपल्याला सण साजरा करायचा आहे, पर्यावरण पूरक करायचं आहे, मूर्तीपासून सुरुवात केली. असं नाही की काही लोकांचं तुम्ही हे प्लास्टिक वापरा, त्याच्यावर पण आम्ही उपाययोजना करू कालांतराने जसं जसं होईल, बजेट वाढेल मंडळावर. पण जसं बजेटचा चॅलेंज आला तसं आमच्या सभासदांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी असा विचार केला की आपण मूर्ती स्पॉन्सर करूया, की आपण 2-2 जणांची, 3-3 जणांची एक टीम बनवूया आणि आपण दरवर्षी मूर्ती स्पॉन्सर करू. तशी आमची जवळजवळ 2032 ते 33 पर्यंत मूर्ती बुक आहे. हा म्हणजे 4 पदाधिकारी या वर्षाला मूर्ती देणार, त्या 4 पदाधिकाऱ्यांची नावं अशी 2032 ते 33 पर्यंत आमची मूर्ती बुक आहे. तर तो एक चॅलेंज आम्ही सॉल्व्ह केला. तसं त्याच्यानंतर एक दुसरा चॅलेंज अजून एक आला की मूर्ती सांभाळणं. आता पीओपीच्या मूर्तीला कसे आपण ओल्या किंवा काय येतो, आता जे शाडू मातीची पहिल्यापासून मूर्ती आणली त्यांना माहिती आहे किती जपावं लागलं, आम्हाला पण ते समजलं काय असतं आणि काय नाही. 2032 पर्यंत जे ठरले पोरं जी मूर्ती स्पॉन्सर करणार आहे किंवा मूर्ती देणार आहे, ते असं नाहीये की चिठ्ठ्या उडवल्या आणि आम्ही ठरवलं, ते स्वतःहून नावं दिलेत, त्या पोरांनी स्वतःहून दिलेत का असं प्लॅन करणं असं झालेलं नाहीये. एकाने सांगितलं मी 2027 ची देतो, त्याच्या पुढचे 2028 साठी 4 पोरं रेडी होती. असे 2032 पर्यंत पोरंची नावं आलेली आहेत आणि त्याच्या पुढे पण अजून येतील. तर तो एक इश्यू आमचा चॅलेंज जो होता की बजेट वाढत जाणार, कारण मूर्तीची जी प्राइस आहे शाडू मातीची ती वाढतच जाणार, कारण जो कलाकार बनवतोय एक तर तो त्याची पण प्राइसिंग वाढत जाणार. तो त्या हिशोबाने 2032 पर्यंत आम्हाला त्याचं तरी टेन्शन नाही आहे की काय बजेट वाढेल कमी होईल तसं. आणि सर्वात मोठा चॅलेंज आम्ही जो फेस केला गेल्या वर्षी, आम्ही शासनाने निर्बंध लावले त्या हिशोबाने आम्ही जे आमच्यामध्ये चेंजेस केले पर्यावरण
मूर्ती आणणं किंवा काय त्याप्रमाणे आम्हाला विसर्जनाची सोय नाही झाली. कुठे आणि कसं विचारलं तुम्हाला? आपलं मनोरपाडा तळावरच विसर्जन होतं पहिल्यापासून, जे 42 वर्ष आपण विसर्जन करतो ते पहिले आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पासून ते मनोरपाडा तलावावरच आपलं विसर्जन होतं. आता मागच्या काही 2 वर्षामध्ये काय झालं की तलाव विसर्जन करून देत नाही. आता गेल्या वेळी आम्ही खूप रिक्वेस्ट केली त्यांना की आमची शाडू मातीची मूर्ती आहे. असं नाही की आमची पूजेचीच मूर्ती शाडू मातीची आहे, आमच्या दोन्ही मूर्त्या शाडू मातींच्या, तरी आम्हाला विसर्जन करायचं मग नाही. कसं विचारलं? कुठे झालं तुमचं? विसर्जन आमचं त्या पॉन्ड मध्येच केलं आम्ही, जे महानगरपालिकेने ज्याची व्यवस्था ते केली. बाजूला असतात त्या. पण प्लास्टिक. एक तर आम्हाला दुसरा पर्याय होता खदानीत नेणं, पण खदानीत आम्ही ती मूर्ती मातीची नेऊ नाही शकत, बरोबर. कारण खदानीतले रस्ते बरोबर नव्हते आणि एवढ्या लांब येणं आम्हाला सोयीस्कर पण जमलं पण नसतं. त्या मूर्तीची काही विटंबना झाली असती तर ते दुःख आम्हालाच झालं असतं. मग यावर्षी कसं विसर्जन? तरी गेल्या वर्षीच सांगतो, गेल्या वर्षी पण आपल्याला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक आम्हाला सपोर्ट दिला की तुम्हाला आम्ही एक वेगळा पॉइंट देतो, म्हणजे तुमची मूर्ती जोपर्यंत विसर्जित पूर्ण होत नाही पूर्ण तोपर्यंत आम्ही ती काढणार नाही. तर त्यांचं एक सहकार्य आम्हाला लाभलं, त्या आम्हाला त्यांनी तेवढं सहकार्य. आता या वर्षी काय शासनाचे नियम येत आहेत, महापालिका काय निर्णय घेते, तर आमची अशी इच्छा आहे की चांगलाच निर्णय काय घ्यावा, अशी आमची इच्छा. त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शनपणे काय सांगितले? तुमची मातीची मूर्ती आहे, तुम्हाला रिक्वेस्ट तुम्ही करू शकता ना. 15 दिवसानंतर मीटिंग होणार आहे, महानगरपालिका, पोलीस कर्मचारी वगैरे. त्यामुळे त्या मीटिंग मध्ये मग आम्ही विषय काढणार आहे. गेल्या वर्षी चॅलेंज म्हणजे हा जो रोशन बोलला तो खूप मोठा चॅलेंज होता. आम्ही जवळजवळ 2 तास 12 वाजता आम्ही पोहोचलेलो मनोरपाडा तलावाकडे आणि जवळजवळ 2 तास आम्ही तिथे उभे होतो आणि प्रयत्न करत होतो सगळ्यांना समजवण्याचा की बाबा आमची शाडू मातीची मूर्ती आहे आणि शासनाने सांगितलंय की तुमची जर पर्यावरणपूरक मूर्ती आहे तर ती विसर्जन तुम्ही करू शकता. पण काय तिथे झालं आणि आम्हाला शेवटपर्यंत शाडू मातीची मूर्ती आमची तलावात विसर्जन करून दिली नाही. आम्ही जेवढे आमचे कॉन्टॅक्ट होते सगळ्यांना प्रयत्न केले कॉल करायचे, पण आम्हाला कुठून पण मदत भेटली नाही. तर सगळी पोरं दुखावलेली होती आणि असं पण नव्हतं की आम्हाला भांडायचं आहे किंवा तिकडे मोर्चे काढायचे, असं आम्हाला काहीच नाही करायचं होतं. आमचं शांती पूर्वक पूर्ण विसर्जन आम्हाला करायचं होतं. पण शेवटी मग आम्ही सांगितलं, त्या जसं रोशन बोलला की नगरपालिकेची काही लोक आली त्यांनी आणि त्यांनी आम्हाला आम्हाला सांगितलं की तुम्ही खदानीत जाऊ नका, तुम्हाला नाही जायचं तर एक पॉइंट तुम्हाला देतो आणि त्यांनी तो आम्हाला पॉइंट दिला आणि त्या पॉइंट मध्ये आम्ही विसर्जन केलं. आणि आमचा एक मुलगा तिकडे होता, कारण नंतर आम्हाला असं नको होतं की मूर्ती उचलली आणि आम्ही गेल्यानंतर ती परत मागे टाकून दिली. तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं ज्यापर्यंत तुमची मूर्ती विरघळत नाही किंवा विसर्जित होत नाही त्यापर्यंत तुमचं एक सहकार्य त्यांनी आमच्यासाठी केलं. सहकार्य त्यांनी आम्हाला केलं आणि मग आम्ही तिकडनं निघालो. मग यावर्षी तुमची काय इच्छा आहे? तुमचा कसं विसर्जन झालं पाहिजे? यावेळी आमची शासनाकडनं अशीच अपेक्षा आहे. अपेक्षा आहे की तलावा आम्हाला आमच्या पारंपरिक जे आम्ही तलावात विसर्जन करतो तसे झालं पाहिजे. ते झालं पाहिजे. आणि असे सगळे चॅलेंजेस घेणं किंवा असं करणं ते आम्ही आमच्या एक प्रेरणास्थान आहे, त्या व्यक्तीकडनं आम्ही शिकलो. ते व्यक्ती आमच्यामध्ये नाहीये, त्याची आम्हाला खंत आहे भरपूर. कैलासवासी दर्शन महादेव पाटील, म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी माणसं कशी जोडावी, माणसांचे संबंध कसे ठेवावे, संघटना कशी वाढवावी, आपलं मंडळ कसं वाढवावं, कार्यकर्त्यांना कसं म्हणजे एक लहानातल्या लहान कार्यकर्त्यापासून एक मोठ्या व्यक्तीपर्यंत कसं सर्वांना आदर द्यावा हे त्यांच्याकडनं आम्ही शिकलो. आणि काय मंडळात चॅलेंजेस येतील हे लहानापासून आम्ही त्यांच्याकडे बघत बघत आज साजरा करतोय उत्सव. तर या वर्षी आपल्याला गणेशोत्सवामध्ये काय नवीन बघायला भेटेल? गणेशोत्सव म्हणजे गेल्या वर्षीपासूनच, याच वर्षी नाही गेल्या वर्षीपासूनच आपण शाडू मातीची मूर्ती, जसं मी सांगितलं शाडू मातीची मूर्तीची सुरुवात आम्ही केली आहे. तर यावर्षी पण आकर्षक अशी शाडू मातीची मूर्ती बघायला भेटणार आणि लोकांनी ती बघण्यासाठी यावं. आणि शाडू मातीची मूर्ती म्हणजे आमच्या माहितीनुसार तरी वसई विरारमध्ये तरी एवढी मोठी शाडू मातीची मूर्ती किंवा शाडू मातीची मूर्ती चालवणारी 7 फुटाची शाडू मातीची मूर्ती चालवणारं मंडळ हे आमचं पहिलंच आहे. अजून माझ्या तरी माहितीनुसार तुमचं पहिलंच आहे. पहिलंच आहे. छोट्या मूर्त्या आणतात, खूप मंडळ आणतात छोट्या मूर्त्या ज्या शाडू मातीचे असतात, पूजेच्या मूर्त्या असतात शाडू मातीच्या. पण मोठी मूर्ती ती शाडू मातीची मला असं वाटतं की आमचंच मंडळ आहे जे पहिलं आहे वसई विरार, आमच्या माहितीनुसार. आमच्या माहितीनुसार. तरी सर्वांनी तुम्ही या आणि काय मूर्ती असते शाडू मातीची तर बघा सर्वांनी. बघा, शाडू मातीमध्ये पण आपण मोठ्या मूर्त्या करू शकतो. ते तुम्हाला माहित पडेल लोकांना. आणि काही मंडळांना प्रश्न असतात की आपण पीओपीची मूर्ती आणली तर सोपं असतं सगळं,
शाडू मातीची मूर्ती किंवा दुसरं पर्यावरण आपण केलं तर काहीतरी डिफिकल्टीज येणार किंवा काहीतरी असतं, पण असं नसतं. जर तुम्ही प्रॉपरली लक्ष दिलं किंवा सगळं नियोजन केलं प्रॉपरली तर मग त्याच्यात काही तुम्हाला इश्यू येत नाही. थोडं बजेटचं इकडे तिकडे होतं, पण ते तुम्ही हँडल बाप्पाच्या कृपेने, बाप्पाच्या आशीर्वादाने सगळं नीट होतं. तर तुम्ही फक्त सुरुवात करा, रस्ते तुमच्या आपोआप. बाकी बाप्पा आहे सर. मानवेलपाडा रोडचा राजा आमचा अभिमान. पहिलं पाऊल यशस्वी. आता शाडू मातीची हरित परंपरा कायमची. गणपती बाप्पा मोरया. मानवेलपाडा रोडच्या राजाचा तर मला तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिला त्याबद्दल तुमचे तिघांचे आणि मल्लपाडा रोडचा राजा पूर्ण मंडळाचे मी आभारी आहे. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती आणि तुमचे पण सर्वांचे गणपतीचे खरोखर प्रसिद्धी करण्यासाठी आम्हाला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद.